आगामी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापूर शहरातून एकूण 62 शिवसैनिकांनी उमेदवारीची मागणी केल्याचं सांगितलं। निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटाकडे 31 सक्षम उमेदवार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोल्हापूर महापालिकेसाठी ठाकरे गटाला 31 जागा मिळाव्यात अशी मागणी सुनील मोदी यांनी केली आहे। यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी गेली 5 वर्ष कोल्हापूर शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत, शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेनं नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत। आम्ही केलेल्या आंदोलनाची सर्वसामान्यांना आठवण करून देत त्यांना निवडणुकीवेळी मतदानासाठी साथ घालणार आहोत, असं यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं। आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला सन्मानपूर्वक जागा द्याव्यात अशी मागणी इंगवले यांनी केली आहे। त्या निवडणुकीसाठी आजच्या पत्रकार बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवावी यासाठीची पत्रकार बैठक आहे। पण ज्या पद्धतीनं भाजप हा पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये सुस्थितीत नसताना शिवसेनेचं हात धरून, शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रस्थापित झाला, तशाच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा कोणत्याही निवडणुका असतील, सन्मान्य उद्धवजींच्या आदेशानुसार आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात राजेश लाटकर, जयश्रीताई जाधव व छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी राबलो। पण आम्हाला त्या पद्धतीचा न्याय मिळेल का ही माझी शंका आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी बजेट दिलं का? निधी कुणी दिला? तर कुणीच दिला नाही। असा मग दुजाभाव का? फक्त राजकारणासाठी आणि वापरून घेण्यासाठी शिवसेनेचा उपयोग तुम्ही किंवा मातोश्रीचा उपयोग तुम्ही करून घेता का? हा यामागचा मूळ उद्देश होता। पण सद्य परिस्थितीमध्ये शिवसेनेकडे अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत। कमीत कमी 33 कॅन्डिडेट आत्ता मी शोधलेले आहेत, जे स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये सक्षम असतील, 100% निवडणूक लढवून 100% निवडून येतील अशा पद्धतीचे कॅन्डिडेट आम्ही शोधलेले आहेत। याची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जबाबदारी घ्यावी। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो अंतिम असेल, मात्र प्रत्येक वेळी शिवसेनेला गृहीत धरून कुणीही राजकारण करू नये असं देखील इंगवले यांनी सुनावलं। यावेळी बोलताना माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी सक्षम असल्याचं सांगितलं। शहरातील विविध सामाजिक प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचं काम नेहमीच केलंय, त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। या पत्रकार बैठकीला विशाल देवकुळे, शशिकांत बिडकर, जहिदा खान, महेश उत्तुरे, मंजित माने आदी उपस्थित होते।